आपण अक्षय तृतीया स्पेशल काल थाळी बनवली होती सोप्या पद्धतीने. काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ते तुम्हाला मी सांगते. तर मी रस बनवला होता, पापड भजी तळली होती, चपात्या बनवल्या होत्या, पनीरची भाजी बनवली होती. 3-4 कांदे बारीक चिरून घेतले, त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घेतली, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, अर्धा चमचा ओवा घालायचा, थोडीशी हळद, थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं, नंतर बेसन पीठ घालायचं, मिक्स करून घ्यायचं. जेवढं होईल तेवढं पाण्याचा वापर कमी करायचा, जास्त पाणी वापरायचं नाही, भज्याला सर्व पीठ पसरून जातं, व्यवस्थित भजे येत नाहीत. मिक्स करून ठेवायचं. अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवणार आहे मी पीठ. भिजत ठेवलं की मस्त आपले भजे होतात. झाकून ठेवते अर्धा 1 तासासाठी. तोपर्यंत मी इकडे चपात्या बनवायला घेतल्यात. चपात्या बनवून घ्यायच्या. सकाळची घाई गडबड असते, चपात्या लाटायच्या, सर्व काम आवरायचं. 12च्या अगोदर आपल्याला स्वयंपाक पण उरकायचा असतो. सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना अक्षय तृतीया सर्व वर्ष सुखाने समृद्धीने जावो. आज सर्वजण नवीन काही दुकानांचं उद्घाटन करतात, कोणी सोनं वगैरे घेतं. सोनं घेतलेलं खूप शुभ असतं. इकडे माझ्या चपात्या पण लाटून झाल्यात. चपात्या लाटून होत आहेत तोपर्यंत माझं भज्याचं पण पीठ भिजलेलं आहे. इकडे मी पापड तळायला घेतलेत. पापड तळून घेतले. परत मी अजून थोड्या चपात्या राहिल्या होत्या, त्या चपात्या परत बनवून घेतल्या. चपात्या झाल्यात माझ्या आता. इकडे मी भजी सोडली तेलामध्ये गरम गरम. पीठ चांगलं भिजलं होतं. मस्त आपली भजी तयार झाली. फक्त भजी करताना सोडा वापरू नका. सोड्याने भजी तेल खूप पितात. त्यात सगळं तेल तेल होतं. तेलकट भजी चांगली पण लागत नाही. असे मस्त कुरकुरीत होतात भजी. हिरवी मिरची पण वापरा. हिरव्या मिरचीने टेस्ट खूप छान येते लाल तिखट वापरण्यापेक्षा. तुम्हाला थाळी कशी वाटली ते मला सांगा कमेंटमध्ये. या गरम गरम अक्षय तृतीयाची थाळी जेवायला.